नमस्कार. हा वेबिनार पुणे रिव्हर रिवायवल कडून आपण आयोजित केलेला आहे. इथे मराठी न समजणारं कोणी असेल तर आत्ताच सांगा. सगळ्यांना मराठी समजत असेल तर मग आपण मराठीमध्ये करूया. नसेल समजत तर आपण भाषा बदलूया. आणि प्रश्न आपण हिंदी, इंग्लिश, मराठी अशा तिन्ही भाषांमध्ये घेतो. त्यामुळे प्रश्न विचारायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये पण प्रश्न नंतर विचारू शकता. आपलं स्वरूप असं आहे, की आपण पहिले एक साधारण 20 मिनिटं चं आपलं प्रेझेंटेशन असेल आणि मग त्याच्यानंतर 20-25 मिनिटं आपली प्रश्नोत्तर असतील. मी थोडक्यामध्ये पुणे रिव्हर रिवायवल बद्दल सांगते, की हा वेगळ्या-वेगळ्या संस्था आणि व्यक्तींचा असा एक समूह आहे. मुख्यतः आपण नद्यांच्या हक्कांसाठी काम करतो, की नद्या स्वच्छ असाव्यात, वाहत्या, सुंदर, नैसर्गिकपणे सुंदर असाव्यात. त्याच्यामधली जैवविविधता जपली जावी. पक्षी, मासे, त्याच्या आजूबाजूची जी झाडं आहेत आणि जी झुडपं आहेत, त्या सगळ्यांचं रक्षण व्हावं, अशी आपली भूमिका आहे. नद्यांमध्ये जे सांडपाणी जातं ते आणि जे प्रदूषण आहे तसं होऊ नये असं या दृष्टीने आपण आवाज उठवलेला आहे आणि वेळोवेळी त्याबद्दल आपण वेगळ्या-वेगळ्या लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केलेला आहे. तसंच नदीच्या काठाच्या सुशोभीकरणाच्या नावानी तिथे जो विध्वंस चालू चालू आहे त्याला पण आपण विरोध केलेला आहे. अ, आता ह्या प्रेझेंटेशनच्या मध्येच एकदा आपण आता नव्याने जो एक नोव्हेंबरमध्ये एक ॲक्टिव्हिटी घेणार आहोत त्याबद्दल मी सांगेन. प्रेझेंटेशन आणि प्रश्नोत्तराच्या मध्ये आपण त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. तर आपण ह्या अ, अ, वेबिनारमधून नदी संदर्भात वेगळ्या-वेगळ्या गोष्टी आणि पाण्यासंदर्भात वेगळ्या-वेगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. कारण आपल्याला पुरेशी माहिती नसते. त्यामुळे मग आपल्याला नक्की काय नदीचं चाललंय ते कळत नाही. तर म्हणून हा दर बुधवारी आपण करतो. तुम्ही जर पूर्वीचे वेबिनार्स तुमचे बुडले असतील तर तुम्ही आमच्या YouTube चॅनलवर जाऊन वेडनेसडे वेबिनार असं म्हणून त्याच्यामध्ये बघू शकता आणि ह्याच्या पुढच्या बुधवारी पण परत या. तर मी आजच्या वेबिनारला आपण सुरुवात करूया. प्रियदर्शिनीचं मला वाटतं हे तिसरं सेशन आहे. त्याच्यामुळे मी आता वेगळी ओळख करून देत नाही. तरी पण 2 वाक्यात प्रियदर्शिनी स्वतःबद्दल सांगून मग आपण टॉपिकला सुरू करूया. ओके. मी छोटस प्रेझेंटेशन आहे, पण पुन्हा एकदा मी विचारते कारण काही लोक नंतर जॉईन झालेत. विच इज द लँग्वेज प्रेफरन्स? मराठीमध्ये मी बोललेलं चालणार आहे का सगळ्यांना? If there are any people who don't understand Marathi, please say so right now so that I'll continue in English. Otherwise, I'm going to switch over to Marathi. मराठी चालेल मॅडम. ओके, फाईन. ऑल राईट. मी प्रियदर्शिनी कर्वे. म्हणजे मी वेगवेगळ्या अनेक गोष्टी करत असते, पण इंडियन नेटवर्क ऑन एथिक्स अँड क्लायमेट चेंज हे एक भारतातलं क्लायमेट चेंज किंवा वातावरण बदल ह्या विषयावरती काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचं एक जाळं आहे, नेटवर्क आहे. त्याची मी राष्ट्रीय समन्वयक आहे. तर त्या नात्याने मी आज हा विषय मांडते. मी प्रेझेंटेशन शेअर करते. ओके. तर COP29 ही परिषद होणार आहे पुढच्या महिन्यामध्ये. त्यात ही जागतिक परिषद असते. त्याच्यामध्ये पाण्याच्या संदर्भात काय चर्चा होईल आणि भारतात त्या बाबतीत काय चाललेलं आहे हे अगदी मी थोडक्यात मांडणार आहे. COP29 ही UNFCCC म्हणजे युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, जागतिक वातावरण बदलासंबंधीचा जो जागतिक राष्ट्रसंघाचा करार आहे, त्या करारामध्ये सहभागी असलेल्या सर्व देशांची दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर ह्या कालावधीमध्ये एक परिषद होते. ही 29वी परिषद आता ह्या वर्षीची जी आहे ती होणार आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ जगातले सगळेच देश सहभागी आहेत. ह्या वेळेची जी परिषद आहे ती अझरबैजान या देशाची राजधानी बाकू
या ठिकाणी होणार आहे 11 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर. इंडियन नेटवर्क ऑन एथिक्स अँड क्लायमेट चेंज ह्या गटातर्फे आम्ही काही लोक या परिषदेमध्ये सहभागी होऊ. ही परिषद मुख्यतः जे त्या त्या देशाची जी सरकार आहे त्यांच्या प्रतिनिधींची ही एक एकत्र बैठक असते, ज्याच्यामध्ये मागच्या वर्षभरात काय झालं आणि पुढे काय करायचं आहे या संबंधीच्या वाटाघाटी होतात आणि त्याचं एक डिक्लरेशन सर्वसाधारणतः प्रत्येक परिषदेनंतर प्रसिद्ध केलं जातं, ज्याला सगळ्यांची अनुमती असते. युनायटेड नेशन्स मध्ये च्या खाली ज्या काही वेगवेगळे करार आहेत किंवा त्याच्यात ज्या काही परिषदा आहेत त्याच्यामध्ये सर्व सहमतीनी निर्णय घेतले जातात. बहुमतानी वगैरे असं नाहीये, तर सगळ्यांची त्याला सहमती असली पाहिजे. तर तिथपर्यंत येण्यासाठीच्या वाटाघाटी या साधारण हे 10-12 दिवस चालतात. तर त्याच्या जोडीला काही संस्थांना ऑब्झर्वर ऑर्गनायझेशन, निरीक्षक संस्था म्हणून म्हणजे आपण अर्ज करून ती मान्यता मिळवू शकतो. तर तशी मान्यता ह्या गटातल्या 1-2 संस्थांना आहे आणि त्यांच्या मार्फत आमच्यापैकी काही जण दरवर्षी आम्ही प्रयत्न करतो, पैसे असतात त्याप्रमाणे ह्या परिषदेसाठी हजर राहण्याचा. ह्याच्यामध्ये जी शासकीय पातळीवरच्या वाटाघाटी चालतात त्याच्यात काही आपल्याला भाग घेता येत नाही, परंतु त्या सगळ्या वाटाघाटींच्या जोडीनी ह्या ज्या निरीक्षक संस्था आहेत त्यांच्यासाठी पण एकत्र येण्याच्या काही जागा इथे तयार करून दिलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये जगभरातल्या ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना भेटता येतं आणि काही प्रमाणामध्ये काही बाबतीत जर या निरीक्षक संस्थांना काही म्हणायचं असेल ह्या वाटाघाटींमध्ये तर ते त्यांना म्हणता येतं आणि नेमकी काय चर्चा चालली आहे हे पाहता येते, म्हणजे निरीक्षण करता येतं. तर असं साधारण ह्या परिषदेचं स्वरूप असतं. तर ही 29वी जी परिषद होणार आहे 2015 साली पॅरिस करार ह्या सर्व देशांनी मान्य केला आणि त्याची अंमलबजावणी 2021 पासून म्हणजे 2021च्या अखेरीला जी परिषद झाली त्याच्यानंतर म्हणजे आता 22, 23 आणि आता 24 3 वर्ष पॅरिस कराराची अंमलबजावणी होते आहे. तर त्याचं जे एक फ्रेमवर्क आहे, त्याचं जे एक त्या त्या करारात जे म्हटलेलं आहे त्याच्या अनुषंगाने चर्चा ही ह्या परिषदेमध्ये होणार आहे. तर त्याच्यात 2 महत्वाचे मुद्दे पॅरिस करारातले आहेत. एक म्हणजे 2100 सालापर्यंत जागतिक तापमान वाढ ही औद्योगिक क्रांतीच्या आधी जे काही तापमान पृथ्वीचं सरासरी होतं त्याच्यापेक्षा 2 डिग्री अधिक अ, ह्याच्या पुढे जाऊ द्यायची नाही असं मूळ पॅरिस करारात म्हटलेलं आहे. परंतु सर्व जणांनी नंतर मान्य केलेलं आहे की खरं म्हणजे ही मर्यादा 1.5 डिग्री सेंटीग्रेड इतकीच असायला हवी. त्यामुळे जागतिक जी औद्योगिक क्रांती झाली त्या औद्योगिक क्रांती म्हणजे साधारण 1850च्या सुमाराला त्यावेळेला जे पृथ्वीचं सरासरी तापमान होतं त्याच्यावरती म्हणजे त्या आकड्याच्या वरती 1.5 डिग्री सेंटीग्रेड पर्यंतच तापमान जाऊ द्यायचं, तिथेच ते रोखून धरायचं 2100 सालापर्यंत. हा एक त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. सध्या ऑलरेडी 1.2 डिग्री सेंटीग्रेड इतकी वाढ झालेली आहे. म्हणजे आता हिशोब असा आहे की पुढची जर आपण समजा 75 वर्ष धरली तर पुढच्या 75 वर्षांमध्ये आणखी 0.3 डिग्री 0.3 डिग्री सेंटीग्रेड एवढीच वाढ आपल्याला होऊ द्यायची आहे. तर आपण पॅरिस करारातल्या अटी पूर्ण केल्या असं म्हणता येईल. हे करण्यासाठी आम्ही काय काय करू असं जे वेगवेगळ्या देशांनी म्हटलेलं आहे तर आतापर्यंत जे म्हटलेलं आहे त्याच्यावर असं साधारण दिसतं आहे की 2100 सालापर्यंत आपल्याला 3 अंश सेल्सिअसनी तापमान वाढलेलं दिसेल. म्हणजे 1.5 तर बाजूलाच 2 डिग्री जे म्हटलं जात होतं त्याच्याही वरतीच आपण चाललेलो आहोत. म्हणजे आणखी प्रयत्न करायची गरज आहे. पॅरिस कराराचा दुसरा एक महत्वाचा भाग असा आहे की जी तापमान वाढ आतापर्यंत झालेली आहे
त्याचे परिणामही आपल्यालाही इथे भारतात तर दिसत आहेतच, पण जगभरामध्ये दिसायला लागलेले आहेत. तर त्याचा फटका ज्या ज्या समूहांना बसणार आहे, त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी एक आर्थिक निधी उभा करायचा आणि त्याच्यात मुख्यतः जे विकसित देश आहेत, कारण त्यांनी खनिज इंधनांचा सर्वात जास्ती आतापर्यंत वापर केलाय आणि ही जी वातावरण बदलाची समस्या आहे ती त्यांनी निर्माण केलेली आहे, म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये पैसे जमा करायचे होते. परंतु प्रत्यक्षात त्यावेळेला म्हणजे पॅरिस करार झाला तेव्हा एक अडॅप्टेशन फंड असा एक निधी तयार करणं अपेक्षित होतं, परंतु त्यामध्ये पैसे ते जेवढे कबूल केलेले होते त्याप्रमाणे विकसित देशांनी दिलेले नाहीत. एक 2 वर्षापूर्वी असं पण एक आणखी एका नव्या निधीला मान्यता मिळाली की लॉस अँड डॅमेज फंड. अडॅप्टेशन फंड म्हणजे जो बदल होतो आहे, जे परिणाम होत आहेत त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी जे जे करावं लागेल त्यासाठीचा निधी. त्याच्या उलट जे बदल झालेले आहेत त्याच्यामुळे जे नुकसान होणार आहे त्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी आणखी एक निधी निर्माण करावा असा एक विचार एक 2-3 वर्षांपूर्वी पुढे आला आणि त्याला मान्यताही मिळाली, परंतु त्याचं स्वरूप कसं असेल, तो कोण चालवेल, त्यात कसे पैसे जमा होतील याची चर्चा अजूनही चालू आहे. आत्ताच आलेल्या एका अंदाजानुसार पुढच्या 20 ते 30 वर्षांमध्ये 100 ट्रिलियन US डॉलर्स एवढा खर्च करावा लागणार आहे वातावरण बदलाला तोंड देण्यासाठी. किती मोठी रक्कम आहे याचा जर आपल्याला एक अंदाज म्हणून अमेरिकेचं GDP सगळ्यात जास्ती आहे जगामध्ये आणि ते साधारणपणे 25 ट्रिलियन डॉलर्स इतका आहे. म्हणजे अमेरिकेच्या GDPच्या चौपट एवढी रक्कम पुढच्या 20 ते 30 वर्षांमध्ये लागणार आहे या तापमान वाढीच्या संकटाला तोंड देण्यासाठी जागतिक पातळीवर. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती बाकूमध्ये ही परिषद होणार आहे. ह्या परिषदेमध्ये 2 गोष्टींवर भर दिला जाणार आहे. एक म्हणजे एन्हान्स अँबिशन, म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे आपण 3 डिग्री सेंटीग्रेड कडे जातो आहोत. ते जर आपल्याला 1.5 कडे यायचं असेल तर आणखी आपल्याला काही कमिटमेंट कराव्या लागतील, आणखी उपाययोजना कराव्या लागतील. तर त्याच्यासाठी देशांनी पुढे यावं आणि स्वयंप्रेरणेने ती जबाबदारी घ्यावी ह्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. आणि एनेबल ऍक्शन, विशेषतः आर्थिक मदतीच्या बाबतीत ज्या कृती मागे पडलेल्या आहेत त्याला पुन्हा चालना द्यावी आणि हे दोन्ही फंड अडॅप्टेशन आणि लॉस अँड डॅमेज याच्यामध्ये पुरेसा निधी जमा व्हावा ह्यासाठी प्रयत्न इथे होणार आहे. तर वातावरण बदलाचा विषय हा सर्वसाधारणतः ऊर्जेशी जोडला जातो आणि मुख्यतः खनिज इंधनांशी जोडला जातो. परंतु हे लक्षात आता यायला लागलेलं आहे की पाण्याचाही याच्याशी एक जवळचा संबंध आहे. आजच्या घडीला जगामध्ये 2 अब्ज लोकांना पाण्याच्या टंचाईला तोंड द्यावं लागतंय आणि त्याच्यामध्ये जे वेगवेगळे घटक कारणीभूत आहेत, एक म्हणजे प्रदूषण आहे, अतिवापर आहे, पण त्याचबरोबर क्लायमेट चेंज किंवा वातावरण बदल हाही एक महत्वाचा घटक आहे. आणि त्याच्यामुळे होणारे परिणाम आपल्याला दिसतातच आहेत की दुष्काळ जास्ती पडतात, पूरही जास्ती येतात आणि अगदी दुष्काळ किंवा पूर जरी नाही झालं तरी सर्वसाधारणतः पावसाचं चक्र बिघडलेलं आहे आणि जेव्हा नको तेव्हा पाऊस पडतो, जितका पडायला पाहिजे त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्ती पडतो, हे सगळ्या गोष्टी आपण अनुभवतो. त्याचबरोबर ज्या नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ होते आहे, म्हणजे त्यांची वारंवारताही वाढते आणि तीव्रताही वाढते, त्या सगळ्या पाण्याशी निगडीत आहेत. मुख्यतः चक्रीवादळ ही जी आता म्हणजे विशेषतः आता अमेरिकेमधल्या बातम्या आपण वाचल्या असतील की एका पाठोपाठ एक 2 मोठी चक्रीवादळं आली आणि अशी घटना फारच क्वचित घडते. भारतामध्ये सुद्धा आपला जो पश्चिम किनारा आहे त्याच्यावरती चक्रीवादळ फारशी येत नसत. म्हणजे मागच्या शतकामध्ये 2 किंवा 3 चक्रीवादळं 100 वर्षात आली आणि आता ह्या शतकामध्ये आता आपण 2024 मध्ये आहोत आणि ह्या पूर्वीच 5-6 चक्रीवादळं आपल्या किनारपट्टीजवळ येऊन गेली अरबी समुद्रातही. त्यामुळे जो किनारा संरक्षित मानला जात होता आणि ज्याच्यामुळे आपली आर्थिक राजधानी मुंबई भारतासाठी आणि पाकिस्तानची कराची ही पण अरबी समुद्रामध्ये असलेलं बंदर आहे. ह्या ज्या आर्थिक राजधान्या तयार झाल्या त्या अरबी समुद्र शांत आहे म्हणून झालेल्या होत्या, पण ती परिस्थिती सुद्धा आता बदलते आहे.
पूर्व किनारपट्टीवरच्या चक्रीवादळ येतच होती. त्याची तीव्रता आता वाढत चाललेली आहे. बांगलादेशला त्याचा आतापर्यंत बऱ्यापैकी फटका बसलेला आहे ह्या शतकामध्येच, आणि भारतातही पश्चिम बंगाल, ओरिसा या राज्यांना सातत्याने फटका बसत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे पाणी आणि वातावरण बदल ह्याचा जवळचा संबंध लक्षात घेता बाकूमध्ये जी परिषद होणार आहे, आणि यामुळे म्हणजे पाण्याची उपलब्धता जर अनिश्चित झाली तर त्याचा परिणाम शेतीवरती, पशुपालनावरती, सगळ्यावरतीच होतो. त्यामुळे अन्न सुरक्षा पण धोक्यात येत असते. तर हे सगळं लक्षात घेता COP29 म्हणजे या बाकूमध्ये होणाऱ्या परिषदेत पाण्यावरती थोडासा भर दिला जातोय असं आपल्याला दिसतं. ह्या परिषदेतनं जे डिक्लरेशन येणं अपेक्षित आहे, त्यातनं जो एक सगळ्या सर्वानुमते एक निवेदन बाहेर पडेल, त्याचा मसुदा आतापासून तयार झालेला आहे. म्हणजे त्या मसुद्यावरती आता चर्चा होत राहते, आणि मग तो शेवटी तो सगळ्यांच्या वतीने मांडला जातो. तर त्या मसुद्यामध्ये पाण्याचा आणि वातावरण बदलावरच्या उपाययोजना यांचा जो संबंध आहे, तो त्याचं महत्व हळूहळू जसजसा हा त्याचा आराखडा बदलत गेलाय गेल्या काही महिन्यात, तसतसं त्याच्यामधले पाण्याविषयीच्या गोष्टी काही स्पष्ट झाल्या आहेत. तर त्याच्यातल्या दोन महत्वाचे मुद्दे असे येणार आहेत, आणि त्याच्यावरती सर्व सहमती व्हावी अशी आपण सगळेच जण आशा करूया. त्यातला पहिला मुद्दा असा आहे की वॉटर बेसिन्स म्हणजे नद्यांची जी खोरी आहे, आणि वॉटर रिलेटेड इकोसिस्टीम्स म्हणजे पाण्याशी संबंधित ज्या परिसंस्था आहेत, मग ती पाणथळ जागा असतील किंवा बेट सुद्धा आहेत. तर ह्याच्या बाबतीमध्ये अ, जागतिक तापमान वाढीला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी आणि तापमान वाढीचे होणारे परिणाम, ह्या सगळ्यांचा एकत्रित विचार करून ह्या जागांचा वापर कसा करायचा, पाण्याचं वाटप कसं करायचं, पाण्याचा वापर कसा करायचा, ह्याच्या विषयीचं एक धोरण हे सर्वांनी ठरवायला हवं, असं एक COP29च्या डिक्लेरेशन मध्ये येईल असं दिसतं आहे. आणि दुसरं म्हणजे दोन प्रकारची धोरणं आता प्रत्येक देशामध्ये असणं अपेक्षित आहे, की एक म्हणजे नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन्स किंवा NDC. NDC म्हणजे पॅरिस कराराखाली प्रत्येक देशाने एक वचननामा दिलेला आहे, की आम्ही आमच्या देशामध्ये आमच्या पातळीला ह्या गोष्टी करू, की ज्याच्यामुळे हरितगृह वायूंचं उत्सर्जन कमी होईल. आता हे वचननामे पहिले जे आता चालू आहेत ते 2021 साली दिले गेले. पुढचा नवीन वचननामे हे पुढच्या वर्षी येणं अपेक्षित आहे. तर ह्या वचननाम्यामध्ये, आणि दुसरं म्हणजे नॅशनल अडॅप्टेशन प्लॅन, मी म्हटल्याप्रमाणे जागतिक तापमान वाढीचे परिणामही आता सगळीकडे दिसायला लागले, तर त्याच्याशी जुळवून कसं घ्यायचं, ह्याची पण धोरणं प्रत्येक देशांनी ठरवणं अपेक्षित आहे. तर ह्या दोन्ही धोरणांमध्ये म्हणजे पुढचा तापमान वाढ रोखून धरणं आणि झालेल्या तापमान वाढीला तोंड देणं, या दोन्हीच्या संदर्भातल्या धोरणांमध्ये पाण्याशी संबंधित सर्व प्रकारच्या उपाययोजनांचा समावेश असायला हवा. हाही एक मुद्दा अधोरेखित होणार आहे या डिक्लेरेशन मध्ये, असं एकंदरीत दिसतं आहे. आणि इंटरेस्टिंगली एक नवीन प्रस्ताव असा ठेवण्यात आलेला आहे की वॉटर फॉर क्लायमेट असं असं एक पद UNFCCC मध्ये निर्माण करावं, की जी व्यक्ती आणि त्याच्या हाताखालचा जो काय त्यांच्याबरोबर कर्मचारी वर्ग असेल, तर तो गट हा पाणी आणि क्लायमेट चेंज, पाणी आणि वातावरण बदल ह्याच्यातल्या संबंधांवरती जास्ती लक्ष केंद्रित करेल, आणि त्याच्यामुळे कदाचित पुढच्या परिषदांमध्ये ह्या संबंधांनी अधिक स्पष्ट अशी काही कृती सुचवली जाऊ शकते प्रत्येक देशासाठी. तर ह्या दोन गोष्टी आपल्याला आता पुढच्या महिन्यातल्या COP मध्ये होताना दिसतील. ह्या अनुषंगाने जर आपण भारतात घडत असलेल्या गोष्टींकडे बघितलं, तर भारतामध्ये 2008 साली जो नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज हा जो आराखडा पहिल्यांदा 2008 साली भारताने मांडला, त्याच्यामध्ये अनेक मिशन्स होती, ज्याच्यातलं फक्त सोलर मिशन हे खूप गाजावाजा करत पुढे गेलेलं आहे, पण त्यात एक वॉटर मिशन सुद्धा होतं. आणि त्याच्यामध्ये वातावरण बदलाचा पाण्यावरती होणारा परिणाम, पाण्याच्या वापराची कार्यक्षमता, त्याचं एकात्मिक व्यवस्थापन, या सर्व गोष्टींचा या मिशन मध्ये उल्लेख होता.
परंतु त्याच्यावरचा जो काही फोकस आहे तो पुढच्या काळामध्ये राहिलेला नाही. आत्ता आपल्याला असं दिसतं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची प्रकल्प होत आहेत, नदी जोड प्रकल्प होत आहेत, कॅनलचं जाळं बांधलं जातं आहे. हे जे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट पुण्यामध्ये होत आहे, तशा स्वरूपाचे जवळजवळ 150 प्रकल्प भारतभर होत आहेत. तर या सगळ्या विविध नद्यांच्या खोऱ्यांमध्ये होत असलेल्या प्रकल्पांमध्ये कुठेही जागतिक तापमान वाढीचा विचारही केलेला नाही. जो करावा असं जागतिक पातळीवरच्या अ, 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 चर्चेमध्ये पुढे येतं आहे आणि कदाचित त्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये भारताचा त्याला पाठिंबा असेल, पण प्रत्यक्षात इथली परिस्थिती वेगळी आहे. जे तथाकथित एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट केल्या जातात ह्या प्रकारच्या प्रकल्पांसाठी, त्यामध्ये सुद्धा अजूनही वातावरण बदलाचे काय परिणाम होणार आहेत हे विचारात घेतलं जात नाहीये. आणि माझ्या मते ही खूप गंभीर बाब आहे, ज्याच्याबद्दल फारसं बोललं जात नाहीये, लोकांच्या हे लक्षात येत नाहीये. पण हा मुद्दा आपण अधोरेखित करायला हवा की जोपर्यंत वातावरण बदल विचारात घेतलेला नाही, त्याचे परिणाम विचारात घेतलेले नाहीत, तोपर्यंत एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटला काहीही अर्थ राहत नाही. ही एक बाब लक्षात घेणं महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे भारताचा जो आज पॅरिस कराराखालचा वचननामा आहे, त्याच्यामध्ये ऊर्जेवर भर आहे. ग्रीन कव्हर म्हणजे एकंदरीत जंगल वाढवण्यावरती भर आहे आणि नागरिकांनी स्वतः काय उद्योग करायचे आहेत वातावरण बदल कमी करण्यासाठी याच्यावरही भर आहे. पण पाण्याचा याच्यामध्ये कुठेही उल्लेख आत्ताच्या वचननाम्यात आलेला नाही. पुढच्या वर्षी जेव्हा नवीन वचननामा येईल तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी असेल अशी आपण आशा करू शकतो, मागणी सुद्धा करू शकतो. आपल्याकडे अडॅप्टेशन ऍक्शन प्लॅन्स म्हणजे जुळवून घेण्याची जी धोरणं आहेत ती राज्य पातळीवरती आखली जात आहेत, कारण आपला देश खूप मोठा आहे आणि प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे परिणाम होताना दिसतात. त्यामुळे जुळवून घेण्यासंबंधीच्या उपाययोजना ह्या स्थानिक परिसंस्थेमधनच यायला पाहिजेत. त्यामुळे त्या दृष्टीने ही अतिशय योग्य बाब आहे की राज्य पातळीवरती हे ऍक्शन प्लॅन बनवले जावे. महाराष्ट्राचा ऍक्शन प्लॅन अजून मंजूर होऊन नवीन जो ऍक्शन प्लॅन आहे तो आलेला नाहीये. पण तो कुठल्याही क्षणी येऊ शकतो, पण आता बहुतेक तो निवडणुकांनंतरच येईल. परंतु ह्यापूर्वीही एकदा हा एक्झरसाइज झालेला आहे की राज्य पातळीवरती अडॅप्टेशन ऍक्शन प्लॅन्स, त्यातनं काहीही निष्पन्न झालं नाही. आणि त्याचं एक कारण असं आहे की हे ऍक्शन प्लॅन्स हे कुठलं तरी एक क्लायमेट सेल किंवा क्लायमेट डिपार्टमेंट किंवा असं एक विभाग राज्य सरकारचा हा काही कन्सल्टंट्सच्या मदतीने हा ऍक्शन प्लॅन बनवतात. त्याच्यामध्ये सरकारच्या इतर विभागांचं काहीही योगदान नसतं, पण अंमलबजावणी मात्र इतरांनी करणं अपेक्षित आहे. म्हणजे उदाहरणार्थ पाण्याशी संबंधित ज्या काही उपाययोजना असतील त्या पाण्याशी संबंधित जी खाती आहेत राज्य सरकारची, धरणांचं व्यवस्थापन असेल किंवा नद्यांच्या बाबतीतले निर्णय असतील, ते त्या विभागाने घ्यायला हवेत. पण त्यांचा ह्या निर्णयामध्ये म्हणजे हे धोरण ठरवण्यामध्ये काही फारसा सहभाग असत नाही. आणि अशा पद्धतीने जेव्हा एक इंटिग्रेटेड अप्रोच ज्याला म्हणतात की एकात्मिक वेगवेगळ्या घटकांनी एकत्र येऊन काहीतरी करणं अपेक्षित असतं, तिथं राज्य पातळीवरची असो किंवा केंद्र शासनाच्याही पातळीवरती हे अजूनपर्यंत आपल्याकडे शासकीय यंत्रणांना जमलेलं नाही. एकत्रित वेगवेगळ्या विभागांनी किंवा वेगवेगळ्या खात्यांनी एकत्र काम करणं. त्यामुळे जरी खूप चांगले ऍक्शन प्लॅन बनवले गेले तरी त्याची अंमलबजावणी कशी होईल हा एक प्रश्न राहणारच आहे. परंतु ज्या राज्यांनी आता पर्यंत ऍक्शन प्लॅन आणलेले आहेत त्या सगळ्यामध्ये आणि महाराष्ट्राचाही जो आधीचा ऍक्शन प्लॅन आहे त्यातही पाण्याचा मुद्दा महत्वाचा पुढे आलेला आहे. मुख्यतः वॉटर सिक्युरिटी या दृष्टीने सर्वांना समान पाणी मिळावं ह्यासाठी जरी वातावरण बदल होत असला तरी काय काय केलं पाहिजे अशा स्वरूपाची चर्चा सर्वसाधारणतः या ऍक्शन प्लॅन मध्ये आहे. पण त्याचं ऍक्शन मध्ये रूपांतर होईल का, कृतीत रूपांतर होईल का, हे मात्र आता सांगणं अवघड आहे. तर ही आत्ताची साधारण पाण्याच्या संदर्भातली परिस्थिती आपल्याला दिसते की जागतिक पातळीवरच्या चर्चेमध्ये पाण्याचा वरचा भर वाढत चाललेला आहे.
परंतु देशांतर्गत धोरणांमध्ये मात्र तो फारसा प्रतिबिंबित होताना अजून दिसत नाही. तर त्या दृष्टीने नागरिक म्हणून आपण आवाज उठवायला हवा. निवडणुका येत आहेत, आपल्याकडे मतं मागायला लोक येतील, तर त्यांना हे आपण विचारलं पाहिजे की तुमच्या पक्षाचं जागतिक तापमानवाढीबाबतचं धोरण काय असणार आहे, आणि त्या परिस्थितीमध्ये पाणी, अन्न, ऊर्जा ह्याची सुरक्षितता आम्हाला मिळावी यासाठी तुम्ही काय विचार केलेला आहे. हेच प्रश्न जर अनेक लोकांनी विचारले तर त्यांना तो विचार करणं भाग पडेल. तर त्या दृष्टीने हा मुद्दा मला आपल्या पुढे मांडायचा होता. तर इथं मी आता थांबते आहे. प्रश्न घेण्यापूर्वी मला आम्ही जी एक नवीन ऍक्टिव्हिटी करणार आहोत नोव्हेंबरमध्ये पुणे रिव्हर रिवायवल तर्फे, त्याच्याबद्दल मला थोडंसं सांगायचंय. तर पण मॅप अ ट्री, ईच वन काउंट्स, असा एक 8च दिवसांचा 21 ते 28 नोव्हेंबर असा छोट्याशा कालावधीसाठी पण फार महत्वाचा आणि मोठा प्रकल्प करणार आहोत. आपण आणि जरी पुणे रिव्हर रिवायवल तर्फे तो आयोजित होणार असला तरी खरं म्हणजे हा सगळ्यांचाच प्रकल्प आहे. त्याला कारण असं आहे की आपण असं करणार आहोत, आपण असं म्हणतो की नदीच्या काठाचा जो झाडोरा आहे त्याचं आपण म्हणजे तो जपला गेला पाहिजे, त्याचं संवर्धन झालं पाहिजे, कॉन्झर्वेशन झालं पाहिजे. पण ते सगळं करण्यापूर्वी मुळामध्ये तिथं कुठली झाडं आहेत, काय तिथे एकूण जैवविविधता आहे, याचं सगळ्याचं मॅपिंग होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यासाठी आपल्याला व्हॉलंटियर्स, स्टुडंट्स आणि बॉटनी एक्सपर्ट्स लागणार आहेत. म्हणजे आपल्याला स्वतःला झाडांमधलं फारसं काही कळत नसलं तरी चालणार आहे, कारण जे बॉटनी एक्सपर्ट्स असतील ते आपल्याला तिथे ऑन द फील्ड म्हणजे नदीच्या किनारी येऊन सेशन घेऊन गाईड करतील की आपण ते मॅपिंग म्हणजे ते बेसिकली सर्वेक्षण हे कसं करणार आहोत. आणि आपल्याकडे एक ओपन सॉफ्टवेअर पण असणार आहे की ज्याच्यामध्ये आपण त्याची नोंद करणार आहोत. त्यामुळे एका वेळेला आपण पुष्कळ झाडांच्या नोंदी करून 8 दिवसामध्ये हा आपण महत्वाकांक्षी आणि अतिशय महत्वाचं असं काम करणार आहोत. तर तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना शक्य होईल, आम्ही बाकी सगळे डिटेल्स आमच्या सोशल मीडियावर ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्रामवर त्याचे डिटेल्स टाकूच. पण आतापासून तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना सांगा. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी यावं, विद्यार्थ्यांनी यावं, कॉलेजेसनी याच्यामध्ये भाग घ्यावा. आणि जे कोणी प्राध्यापक असतील की जे त्याच्यामध्ये गाईड करू शकतील किंवा इतरही कोणी एक्सपर्ट्स असतील, तज्ज्ञ लोक असतील जे ह्याच्यामध्ये मार्गदर्शन करू शकतील, त्यांचाही इथे सहभाग आपल्याला हवा आहे. तर कृपया हे पर्यंत पोहोचवा. आणि अजून आमच्या सगळीकडे जी माहिती येत राहील त्याच्याबद्दल तर तसं तुम्ही सहभागी व्हा, असं एवढंच मला सांगायचंय. मला वाटतं आता आपण प्रश्न घेऊया. तुमचे जे प्रश्न असतील ते इथे टाईप करा किंवा अनम्यूट करून डायरेक्टली विचारले तरी चालणार आहे. प्रियदर्शिनी खूपच अस्खलित मराठीत म्हणलं, त्याच्यामुळे मी प्रयत्न करतेय की इंग्लिश शब्द वापरणार नाही, आणि तरी मध्ये मध्ये मी वापरत होते, पण खूपच अस्खलित मराठीत महत्वाचं सांगितलं. इतर कोणाचे प्रश्न तुमचे येईपर्यंत मी तोपर्यंत माझा प्रश्न विचारतो की हे जे देशादेशांनी वेगळ्या वेगळ्या वचननामे आधी दिलेले आहेत पूर्वीचे, त्याची किती पूर्तता केली, म्हणजे काय त्याचं काय असं जो काही स्टेटस रिपोर्ट असेल ते द्यायला बांधील आहेत का, आणि ते देतात का, आणि काय स्वरूपात देतात? बरोबर आहे. तर अधूनमधून ह्याचं एक मॉनिटरिंग होत असतं, आणि तेही आता मला वाटतं मागच्या वर्षी एक झालेलं होतं, आणि आता नवीन पुढच्या वर्षी जेव्हा वचननामे येतील तेव्हा आधी त्याचं काय झालं याचं होईल. पण असं आहे की युनायटेड नेशन्सच्या सगळ्याच एकंदरीत यंत्रणेमध्ये तिसऱ्या कोणीतरी जाऊन त्याचं परीक्षण करणं अशी पद्धत नसते. म्हणजे प्रत्येक देश आपापला काहीतरी अहवाल देतो आणि त्याचं फक्त म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवला जातो. तर त्यामुळे थोडंसं ह्याच्यामध्ये मिसरिपोर्टिंग होतच असतं. पण वेगवेगळ्या संस्था त्यांच्या त्यांच्या बाजूनी प्रत्येक देशाची काय असेसमेंट आहे ती करत असतात. एक क्लायमेट ऍक्शन ट्रॅकर अशी पण एक वेबसाईट आहे ज्याच्यावरती ह्या प्रत्येक वचननाम्याचं काय अपेक्षित आहे परिणाम होणं आणि प्रत्यक्षात काय घडतं आहे याचा एक रिअल टाइम अनालिसिस ज्याला म्हणतात, की सातत्याने ते त्याचा आढावा घेत असतात आणि त्याचं
अद्ययावत ती माहिती होत असते. तर त्याच्यावर आपल्याला प्रत्येक देशाची कुंडली बघायला मिळू शकते. भारताच्या बाबतीमध्ये ऊर्जेच्या बाबतीत जे आपण म्हटलेलं होतं ह्या वचननाम्यामध्ये, म्हणजे त्याच्यातला एक महत्वाचा भाग असा होता की 2030 सालापर्यंत आपल्या एकूण वीज निर्मितीमधला 50% वीज निर्मिती ही नूतनक्षम ऊर्जा स्रोतांमधून होईल. तर त्या दिशेने आपली वाटचाल निश्चित चालू आहे. म्हणजे ते आपण साध्य करू शकू असं दिसतं आहे. परंतु ग्रीन कव्हरच्या बाबतीत आपण जे म्हटलेलं आहे की काय जे एक विशिष्ट क्षेत्रफळ असेल, त्याच्यात मात्र आपण मागे पडतो आहोत असं एकंदरीत चित्र दिसतं आहे. तर म्हणजे काही गोष्टी होणार आहेत, काही गोष्टी होणार नाहीत आणि बहुतेक सगळ्या देशांची साधारण अशीच परिस्थिती असेल. त्यामुळे मी जे म्हटलं की 3 अंश सेल्सिअस पर्यंत आपण जाऊ 2100 पर्यंत हे जे म्हटलं जातं आहे ते सध्या जे काही दिसतं आहे चित्र वेगवेगळ्या सगळ्या देशांचं मिळून त्याच गतीने जर काम चालू राहिलं तर तरच चित्र आहे. पण ही सुद्धा प्रगती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, कारण पॅरिस करार होण्याच्या आधी तेव्हाच प्रोजेक्शन तेव्हाच चित्र असं दिसत होतं की 2100 साली 5 ते 6 अंश सेल्सिअसनी तापमान वाढलेलं असेल. तिथून आपण जर आता 3 वर आलोय तर काहीतरी प्रगती झालेली आहे, फक्त ती पुरेशी नाहीये. पण अजून वाव आहे प्रगती. आणि ही ही जी गॅप आहे म्हणजे त्यांनी जी आपण जो वचननामा आपणच नाही सगळ्या देशांनी दिलेला असतो आणि त्याच्यात प्रत्यक्षात जे केलंय ही जी गॅप आहे याच्याबद्दलचं जे उत्तरदायित्व आहे ते कोण म्हणजे भारतातर्फे जे लोक जातात त्यांना हे प्रश्न ऍक्च्युली तोंड द्यावं लागतं अशा प्रश्नांना की काय म्हणजे? आता याच्यामध्ये थोडंसं असं आहे की आपलेच दात आणि आपलेच ओठ असा प्रकार असतो. कारण म्हणायला हे लिगली बाइंडिंग असं आहे. म्हणजे जे आपण ह्या कराराचा भाग म्हणून दिलेलं असतं ते कायद्याने आपण करणं बंधनकारक आहे. पण ते केलं नाही किंवा झालं नाही तर त्याला शिक्षा कोण करणार? शेवटी सगळं सर्वसहमतीनेच ठरायचं असतं. कारण याच्या पूर्वीचा जो क्योटो करार होता, क्योटो करारामध्ये 37 विकसित देशांनी काही अंशी त्यांचं जे उत्सर्जन आहे हरितगृह वायूचं, कार्बन डायऑक्साईडचं, ते कमी करणं अपेक्षित होतं. आणि हे लीगली बाइंडिंग त्यांच्यावरती हे होतं. परंतु ते झालं नाही. पण म्हणून काही त्याच्यावर कोणी कारवाई करू शकत नाही. कारण त्या कारवाईच्या प्रस्तावाला ते आपला नकाराधिकार वापरू शकतात. त्यामुळे कारवाईचा हा भाग नसतो. ह्याच्यात थोडंसं कसं आहे की अ, हा एक निगोशिएशनचा भाग असतो. म्हणजे ह्या वाटाघाटी असतात, की आम्ही हे केलं अ, तर तुम्ही आम्हाला काय देणार? असं ती थोडी देवाण-घेवाण त्याच्यामध्ये बरीच असते. आणि त्यातून आणि एकंदरीतच एक जागतिक पातळीवरती आपली मान उंच राहावी ह्यासाठी लोकं काही गोष्टी करतील अशी ही अपेक्षा असते. त्यामुळे क्योटो करार करतानाची त्याच्या मागचा विचार असा होता, की ह्या 37 देशांनी हा प्रश्न निर्माण केलेला आहे. तर सगळ्यांनी मिळून ठरवलं, की त्यांनी किती कमी करायचं उत्सर्जन. ते काही झालं नाही. म्हणून मग पॅरिस करारामध्ये उलटा विचार केलेला आहे, की प्रत्येकाने म्हणावं, की मी किती करू शकेन. म्हणजे हे जर माझ्या मर्जीने मी काही अंगावर घेतलेलं आहे, तर ते पूर्ण करण्याची माझी जबाबदारी जास्ती असते. दुसऱ्या कोणीतरी सांगितलेलं काम करण्यापेक्षा. असा थोडासा त्याच्यामधला हा विचार आहे. प्रश्न आहेत अजून दिसतायत? चॅटमध्ये तर नाहीये. कुणाला विचारायचं असेल कोणाला काही तर विचारू. विचारायचं असेल तर थेट विचारू शकता अनम्यूट करून किंवा चॅटमध्ये टाईप करू शकता. तोपर्यंत मी माझा पुढचा प्रश्न विचारते. मला पुष्कळ प्रश्न पडले होते. दुसरं कोणी येईपर्यंत विचार तर मला असं विचारायचं की आपला जो पुढचा जो वचननामा येणार आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा समावेश व्हावा असं वाटतं. तर त्यासाठी आपण काय करू शकतो? म्हणजे आपण आपल्या देशाने पाणी त्याच्यामध्ये घालावं म्हणून आपण काय करू शकतो? काही काही संस्थांनी गेल्या वर्षीपासूनच अम, काही म्हणजे एकत्र मीटिंग्स वगैरे झाल्या आणि त्याच्यामध्ये पुढच्या एनडीसी मध्ये पुढच्या वचननाम्यामध्ये काय असायला घ्यायला हवं भारत सरकारने हे काही संस्थांनी मिळून स्वतःहूनच सुचवायला सुरुवात केली. पण वस्तुस्थिती अशी आहे की खरं म्हणजे अम, जी आपली एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज हे जे आपलं
जी मिनिस्ट्री आहे, जे मंत्रालय आहे, पर्यावरण मंत्रालय, त्यांनी खरं तर विचारायला हवं नागरिक लोक ह्या आहेत त्यांनी आपल्याच मनानी अ, काही काही सुचवायला सुरुवात केलेली आहे. अशी आत्ताची परिस्थिती आहे. ओके. तर त्याच धर्तीवरती आपणही म्हणजे PRR तर्फे म्हणा किंवा कुठल्या इतर काही संस्थांच्या गटातर्फे हा आपण काही सुचवू शकतो, पण ते विचारात घेतलं ते जाईल याची म्हणजे काही ते आता त्याच्यामध्ये येईल, समावेश होईलच असं असं नाही, पण असं आपण आता सुचवायचं असेल तर अ, कुठे पाठवायला लागेल आपल्याला? पर्यावरण मंत्रालयाला पाठवावं लागेल. अच्छा अच्छा, म्हणजे मग अवघडच आहे ते. ते सगळ्या लाल फितीमध्ये आपण पाठवून द्यायचं नाही. किंवा मग हे काहीतरी पिटिशन वगैरे असं म्हणजे काहीतरी लोकांचं असं असं म्हणणं आहे, असं मोठ्यानी हा, आवाज करण्याचा प्रयत्न करणं असं एवढं असं आपण करू काहीतरी शकतो. करावं. पण बरोबर. 2 प्रश्न आलेले आहेत. एक प्रश्न आहे कल्याणचा की स्थानिक निवडणुका आल्यामुळे आपण त्यांना काय प्रश्न विचारले पाहिजे. तर आता महाराष्ट्र राज्याच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी आहेत की एक म्हणजे स्थानिक पातळीवरती राज्याच्या पातळीवरती अडॅप्टेशन ऍक्शन प्लॅन जो आपला आहे तो गेलं वर्षभर तयार आहे असं आपण ऐकतो आहोत. परंतु त्याला अजूनही पर्यावरण मंत्रालयाची म्हणजे केंद्र सरकारच्या मान्यता आलेली नसल्यामुळे तो बाहेर आलेला नाही किंवा त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. तर तो लवकरात लवकर तो अ, यावा अडॅप्टेशन प्लॅन आणि त्याची अंमलबजावणी सुरू करावी, त्याची कार्यवाही सुरू व्हावी. ही एक अपेक्षा आपल्याकडनं जायला हवी. हा एक भाग. दुसरं म्हणजे निवडणुका जरी स्थानिक असल्या तरी त्यात सहभागी होणारे पक्ष राष्ट्रीय आहेत. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरती त्यांच्या पक्षाची धोरणं काय आहेत वातावरण बदलाच्या संबंधामध्ये आणि विशेषतः आपली निवडणूक ही ह्या क्लायमेट चेंज परिषदेबरोबरच होते आहे. त्यामुळे हा प्रश्न निश्चितच विचारला जाऊ शकतो की देशाच्या पातळीवरती कारण महाराष्ट्र हे भारतातलं सगळ्यात जास्ती औद्योगिकरण झालेलं राज्य असल्यामुळे देशाच्या एकूण ग्रीन हाऊस गॅस एमिशन्स मध्ये हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामध्ये महाराष्ट्राचा वाटा पण खूप मोठा आहे. त्यामुळे राष्ट्रीय धोरणामध्ये महाराष्ट्राचं म्हणणं पण आणि आपण काय करू शकतो आपल्या पातळीवरती राज्याच्या हेही महत्वाचं आहेच. महाराष्ट्रातले शहरं कारण हे सगळ्यात शहरीकरण होत असलेलं ही राज्य आहे. त्यामुळे महाराष्ट्रातली शहरं ही वातावरण बदलामध्ये भर न घालणारी आणि त्याचबरोबर वातावरण बदलाच्या संकटांना तोंड देऊ शकणारी व्हावीत. ह्यासाठी अर्बन प्लॅनिंग शहरांच्या नियोजनाच्या संपूर्ण यंत्रणेमध्ये वातावरण बदल विचारात घेतला जातो आहे का हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आपण विचारू शकतो. तर ह्या काही काही गोष्टी आपल्याला विचारता येऊ शकतात स्थानिक उमेदवारांना. आणि अर्थातच त्या त्या मतदारसंघामध्ये सुद्धा आपल्याला जे दिसत आहेत परिणाम वातावरण बदलाचे ज्या ठिकाणी पूर आले किंवा पाणी साठून राहिल्याच्या घटना घडलेल्या आहेत तर त्या संदर्भातही प्रश्न विचारायला हवे. अमितचा प्रश्न आहे की डू यू थिंक दे विल रीच सम सॉर्ट ऑफ एग्रीमेंट फॉर द एंटायर OECD वर्ल्ड टू स्विच टू न्यूक्लियर और सम सच टू कीप इट बिलो 1.5? हे होण्याची शक्यता आता तरी फार दिसते असं नाहीये, पण काही गोष्टी ह्या सकारात्मक घडलेल्या आहेत. म्हणजे मागची जी परिषद झाली ती दुबईमध्ये झाली होती आणि दुबई हे पूर्णपणे पेट्रोलियमच्या पैशावरती उभं राहिलेलं संपूर्ण हे UAE हा देशच तसा आहे. तर असं असूनही म्हणजे ही 28वी परिषद होती मागच्या वर्षीची. म्हणजे मागच्या 27 वर्षांमधले जे काही ह्या UNFCCC मधनं जे काही कागदपत्र बाहेर आली त्यात कुठेही खनिज इंधनांचा उल्लेखच नव्हता. कारण त्यावर सातत्याने पेट्रोलियम उत्पादक देशांनी ते शब्द काढायला लावलेले होते.
की खनिज इंधनांमुळे ही समस्या निर्माण झाली आणि म्हणून त्याचा वापर कमी झाला पाहिजे. हे वैज्ञानिक म्हणत होते, पण कुठल्याही डिक्लरेशन मध्ये हे आलेलं नव्हतं. ते मागच्या वर्षी दुबईच्या परिषदेच्या डिक्लरेशन मध्ये त्यांना घ्यावं लागलं, कारण आता त्याच्याशिवाय गत्यंतर नाहीये हे सगळ्यांनाच दिसायला लागलेलं आहे. बाकू किंवा अझरबैजान हा सुद्धा पेट्रोलियम उत्पादकच देश आहे. त्यामुळे इथे आता हे थोडंसं असं होतंय की तुम्ही चोरालाच जेव्हा रखवालदार करता तेव्हा तो जास्ती निगुतीने काळजी घेतो, तसं काहीसं हे होतं आहे. त्यामुळे आता ह्या वेळेला काय निघेल हे बघणं थोडं मनोरंजक ठरेल. पण निदान ही जबाबदारी आहे, म्हणजे हा एक ऊर्जेचं संक्रमण होणं गरजेचं आहे, हे तरी निदान आता अधिकृतरित्या मान्य व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे अ, अ, काही काही गोष्टी सकारात्मक घडतायत. दुसरं असं आहे की अ, अ, आजच्या घडीला म्हणजे तुम्ही वातावरण बदल वगैरे हे सगळं झूट आहे असं मानत असलात तरी सुद्धा आजच्या घडीला वीज निर्मिती करण्यासाठी सोलर किंवा विंड हे सगळ्यात स्वस्त आहे. अ, हे तंत्रज्ञान आणि त्याचप्रमाणे स्मॉल न्यूक्लिअर प्लांट्सची काही काही नवीन तंत्र येत आहेत, तेही बऱ्यापैकी स्वस्त आहे. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या सुद्धा चालना मिळते आहे कोळशापासून आणि पेट्रोलियम पासून लांब जाण्यासाठी. बॅटरी तंत्रज्ञानात झालेल्या सुधारणामुळे बऱ्याचशा गोष्टी ज्याला इंधनांशिवाय पर्याय नव्हता तेही आता आपण विजेवर करू शकतो आणि वीज निर्मितीमध्ये हिस्सा वाढतो आहे नॉन फॉसिल फ्युएल ऊर्जा स्रोतांचा आर्थिक कारणांमुळे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर एकत्र येत गेल्या तर एक मोमेंटम येऊ शकतो. आणि म्हणजे त्याच्यासाठी काही करारनामे न होताही आर्थिक कारणांमुळे सुद्धा त्या बाजूनी देश ढकलले जाऊ शकतात. असं आता तरी एक थोडीफार जी काय आशा दिसते आहे ती या अंगाने दिसते आहे. आणखी एक प्रश्न आहे की राज्यकर्त्यांमध्ये या संवेदना कशा जागृत करू शकतो. तर ह्याच्यात असं आहे की एकतर तुम्ही त्यांना म्हणजे जर अनेक लोक प्रश्न विचारायला लागले आणि मला असं वाटतं की इव्हन राज्यापेक्षाही नंतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील तिथे कसं आहे की कॉर्पोरेटरचा मतदारसंघ लहान असतो, त्यामुळे थोड्या मतांनी सुद्धा त्याचं इकडे तिकडे होत असल्यामुळे तो जरा जास्ती मतदारांचा ऐकण्याच्या भूमिकेमध्ये असतो. तर खूप सारे लोक जर असे प्रश्न विचारायला लागले तर कसं आहे की राज्यकर्ते हे शेवटी लोकांचं मत काय आहे त्याचा कल बघून धोरणं ठरवत असतात. त्यामुळे खूप साऱ्या लोकांनी जर ह्या विषयावरती बोलायला सुरुवात केली आणि प्रश्न विचारायला सुरुवात केली तर त्यांना ते त्याच्याकडे लक्ष देणं भाग पडतं. तर असं ह्या अंगाने आपण थोडा प्रयत्न करू शकतो. आणखी एक प्रश्न असा आहे की बरेच प्रश्न लोकल प्रशासनास विचारतो पण त्यांना हे लक्षात येत नाही की नद्यांचे प्रश्न हे लोकल नसून राष्ट्रीय स्तरावर परिणाम करणारे असतात. अशा वेळी आपण कुठे प्रश्न रेस करावेत, उदाहरणार्थ रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट. तर हे असं आहे की स्थानिक प्रश्नांपासनं सुरुवात म्हणजे स्थानिक प्रशासनाच्या पातळीवरती, राज्य शासनाच्या पातळीवरती आणि केंद्र शासनाच्या पातळीवरती अशा तिन्ही स्तरांवरती आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करावे लागतात. तर त्या दृष्टीने आपण कुठेपर्यंत झेप घेऊ शकतो हाही एक भाग येतो. तर तसं असं होत जातं. म्हणजे आता पुण्यामध्ये आपण काही प्रश्न विचारतो आहोत. तसंच इतर आजूबाजूच्या आपल्या इतर नद्यांच्या खोऱ्यांमधले लोकही प्रश्न विचारतायत. त्या सगळ्यांनी एकत्र येऊन राज्य शासनाशी काही बोलणं केलेलं आहे. त्याचबरोबर संपूर्ण भारतभरात नद्यांच्या प्रश्नावर जे लोक काम करतायत त्यांचं पण एक नेटवर्क आहे. तेही काही काही गोष्टी राष्ट्रीय पातळीवरती रेस करत असतात. काही प्रश्न हे आपल्या भारतीय उपखंडाच्या पातळीवरती आहेत किंवा आशिया खंडाच्या पातळीवरती आहेत. कारण पाणी हे काही राज्यांच्या सीमा मानत नाही आणि राष्ट्रांच्याही सीमा मानत नाही. त्यामुळे काही प्रश्न हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती पण आपल्याला न्यावे लागतात. तर हे कुठे कुठे हे कोॲलिशन्स तयार होत असतात आणि तिथून हे प्रश्न उभे राहत जातात. पण शेवटी असं आहे की जो खरोखर झोपलेला आहे त्याला आपण जाग करू शकतो. ज्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे त्याला तुम्ही कितीही आरडाओरडा केलात आणि दंगा केलात तरी जाग येणार नाही. त्यामुळे हेही लक्षात घेऊन आपण फार अपेक्षा ठेवू नये या सगळ्या
उपाययोजनातनं. एकच गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की खूप साऱ्या संख्येने लोकांनी ह्या विषयांमधली गुंतागुंत समजावून घेतली आणि स्वतःला शिक्षित करत गेलो आपण. आणि त्या दृष्टीने आपण आपल्या हातात जो एक अधिकार आहे मतदानाचा, त्याला एक बार्गेनिंग चिप म्हणून जर आपण वापर केला, की आज लोक जातींचं धर्माचं राजकारण करतात, तर पर्यावरणाची व्होट बँक अशी जर आपल्याला करता आली, तर काही काही धोरणं आपण जास्ती वेगाने बदलू शकू. पण तरी सुद्धा खूप मोठ्या संख्येने वेगवेगळ्या ठिकाणी लोक प्रश्न विचारता आहेत म्हटल्यावरती राजकीय पक्षांना त्याची उत्तरं देण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात आणि त्यातून काही गोष्टी तरी धोरणांमध्ये प्रतिबिंबित होऊ शकतात. अजून कोणाचे प्रश्न आहेत का? अजून जर कोणाचे प्रश्न असेल तर आपण प्रश्न नसतील तर आपण आता थांबू शकू. मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचं आपण आणि आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सांगायची गोष्ट म्हणजे एन्व्हायरमेंट हा राजकीय मुद्दा असणं आणि त्याची व्होट बँक तयार होणं. आपण सगळे रस्त्यावर येऊ शकलो पाहिजे. जसे लाखांनी आरक्षणासाठी मोर्चे निघतात, तसे जर आपण लाखांनी लोक रस्त्यावर उतरू शकलो, आपण आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना मित्रमैत्रिणींना घेऊन लाखोनी जर रस्त्यावर उतरलो, की तुम्ही जोपर्यंत पर्यावरणावर ती काही उपाययोजना करत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला मत देणार नाही, तर तो फरक पडू शकेल. कोणाला तरी प्रश्न आहे तर मृणाल मृणाल गो अहेड. या नाही, मला हेच बोलायचंय. खूप छान बोललीस प्रिया, खूप छान वाटलं. आणि तुझी पॉझिटिव्हिटी, दॅट इज सच अ फील गुड फॅक्टर. हम होंगे कामयाब एक दिन, हेच सगळ्यांना म्हणायचंय. लेट्स कम टुगेदर अँड डू व्हॉटएव्हर वी कॅन. That's असं right. वाटतं वी ऑल अलोन, यू नो, लाईक नो वन इज लिसनिंग टू अस. आपल्याकडे जवळच बोपोडी टू सांगवी ब्रिज इनॉग्रेट केलं, रातोरात चुपचाप करतात. आणि नाही, त्याच्या पण खाली हे पण मृणाल लक्षात घ्यायला हवं की तो गपचूप का करावा लागला. हा म्हणजे कुठेतरी ह्या सगळ्याचा परिणाम होतो आहे, हेच त्याच्यामधनं दिसून येतं. खूप खुपते. हो, तुम्ही नको ते प्रश्न विचारता. आपण म्हणजे भीती आहे ती कोणीतरी आपल्याला प्रश्न विचारेल अशी भीती हा. वाटायला लागली आहे. तेवढं तरी आहे. करेक्ट. येस. सो येस, लेट्स कम टुगेदर. प्रियदर्शिनीचे मी वेगळे आभार मानत नाही. ती पुणेरी रिवायवल कुटुंबाची अत्यंत महत्वाची सदस्य आहे. त्याच्यामुळे घरची असल्यामुळे मी तिचे आभार मानत नाही. पण तुमचे जर ह्याच्या पूर्वीचे वेबिनार्स बुडले असतील तर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर पुणेरी रिवायवल वरती युट्यूबवर जाऊन पुणेरी रिवायवल असं सर्च केलं तर तिथे मिळेल. त्याच्याबरोबरच आम्हाला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक असं सगळीकडे फॉलो करा. म्हणजे आमचे जे असे कार्यक्रम होतात, वेबिनार होतात आणि इतरही उपक्रम होतात त्याच्याबद्दल माहिती मिळेल. आणि लवकरच आमची जे आपण मॅप ट्री ईच वन काउंट्स अशी आपण जो प्रकल्प करणार आहोत त्याचे लवकरच सगळीकडे पोस्टर्स येतील. तर जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा आणि सगळ्यांनी आजच्या ह्याच्यात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी. धन्यवाद. धन्यवाद. गुड नाईट. गुड नाईट. धन्यवाद. थँक्यू.